विधानसभा निवडणुकीत सुमारे 29,000पेक्षा अधिक मताधिक्याने जनतेने निवडून दिले। त्यामुळे मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी वाढली आहे। यामध्ये कुठेही कमी न पडता येणाऱ्या काळात शहरासह जिल्ह्याचे प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याचं प्रतिपादन नूतन आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले। क्रीडाईच्या वतीने आमदारपदी निवडून आल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांचा रेसिडेन्सी क्लब येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी क्रीडाईच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्ष कृष्णात खोत, माजी अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सेक्रेटरी संदीप मिरजकर यांच्यासह क्रीडाईचे पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।